बरं ऐका ना, माझ्या वडिलांना वाटतं मी सुरक्षित राहावं, माझ्या भावाला वाटतं मी सुरक्षित राहावं, माझ्या मित्रांना वाटतं मी सुरक्षित राहावं, माझ्या नातेवाईकांना, माझ्या शेजारच्यांनाही वाटतं मी सुरक्षित राहावं. एवढंच नाही हं, माझ्या मैत्रिणीच्या वडिलांनाही वाटतं मी सुरक्षित राहावं, तिच्या भावाला, तिच्या मित्रपरिवाराला, तिच्या नातेवाईकांना, तिच्या शेजारच्यांनाही वाटतं मी सुरक्षित राहावं. आणि हे फक्त मला नाही हं, हे माझ्या बहिणीला आणि माझ्या मैत्रिणींनाही लागू होतंय. इन शॉर्ट, आम्ही सगळ्याजणी सुरक्षित राहावं असं सगळ्यांनाच वाटतंय, आम्हालाही. किती छान ना. हा, फक्त त्यासाठी साक्षात घरात यायचंय, अनोळख्या व्यक्तींपासून जरा लांबच राहायचंय, अंगभर कपडे घालायचे, कोणी कितीही मनापासून आवडत असला तरी मनावर ताबाच ठेवायचाय, आपल्या जातीत आपल्या धर्मातच गपगुमान संसार करायचाय. चला, म्हणजे सुरक्षा सगळ्यांनाच हवी आहे यावर एकमत झालंय. गुड गुड. सुरक्षित कसं राहायचं हा मुद्दा आत्ताच क्लिअर झाला. पण कोणापासून सुरक्षित राहायचंय नेमकं हेच कोणी सांगत नाहीये. तुम्हाला माहितीये का याचं उत्तर? का आम्ही सगळ्यांवरतीच अविश्वास ठेवून आयुष्यभर जगायचंय? आम्ही तसं केलं तर परत म्हणू नका, सगळ्या मुली सारख्या असतात, जरा विश्वास ठेवत नाही, विश्वास न ठेवताच निघून जातात.